तू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसते, तर अंगातील कला, गुण, ज्ञान ओळखून त्या दिशेने सर्वोत्तम म्हणजे होण्यासाठी असते. बांधवांनो, सर्वोत्तम म्हणजेच विकसशील होण्यासाठी असते, प्रगती करण्यासाठी असते. उदाहरणार्थ, एका जिल्ह्याच्या ठिकाणी नवीनच तरुण हा वकील होऊन आला होता आणि त्यांना वकिलाची आवड होती. वकिलीची आवड होती, कारण त्यांना पहिल्यापासून वकिलीचं वकिलीच त्यांना नॉलेज होतं. त्याच्या मित्रमंडळी कुणाच्याकडून, त्यांना मित्रमंडळी कोण घरच्याकडून, बाहेरच्याकडून वकिलीची माहिती मिळाली होती, म्हणून त्याला त्या ह्याच्यात इंटरेस्ट वाटू लागला. मग असेच तो वकील करण्यासाठी आला. असेच दिवसामागून दिवस गेले, तो वकिली करू लागला. एकदा अशाच जजच्या जागा निघाल्या. जजच्या जागा निघाल्यानंतर जज या पदासाठी जिल्हा न्यायाधीश म्हणून जागा निघाल्या. तर तो तरुणही त्या तिथं जागा भरण्यासाठी फॉर्म भरला आणि तो जे परीक्षा फॉर्म भरला आणि पेपरला गेला आणि पेपरला देऊन पास होऊन न्यायाधीशसुद्धा झाला. न्यायाधीश झाला. काही वर्ष त्याने न्यायाधीशपणासुद्धा केला, परंतु न्यायाधीशपणातसुद्धा त्याला इंटरेस्ट वाटला नाही. म्हणून त्यानं त्या न्यायाधीशाचा पदाचा राजीनामा देऊन, म्हणजे सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन पुन्हा वकील व्यवसायात आला. आणि वकिली व्यवसायात येऊन त्यानं त्याच्या हाताखाली 10 ते 15 सरकारी वकील केले आणि न्यायाधीशसुद्धा असे भरपूर केले. म्हणजे सरकारी वकीलही भरपूर केले आणि न्यायाधीशही भरपूर केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि विशेष सांगायचं म्हणजे, आणि आतासुद्धा त्यांच्या ऑफिसला जे वकिली करतोय त्यांच्या हाताखाली आतासुद्धा हाताखाली 20 ते 25 ज्युनियर त्यांच्या हाताखाली आहेत. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनी एवढंच, की तुमच्या अंगातील असा एखादा चांगला गुण असेल तर ते ओळखा. कला, गुण, ज्ञान असेल तर ते ओळखा आणि त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करा. तेव्हाच तुमच्या कुटुंबाची आणि समाजाची सुद्धा तुम्ही प्रगती करू शकता. जसं या साहेबांनी त्यांच्याकडे गुण ओळखला आणि त्यांच्या क्षेत्रात त्यांनी प्रगती केली आणि दुसऱ्याची प्रगती, दुसऱ्या तर ज्याची आवड आहे त्याची सुद्धा प्रगती केली. एवढं ठिकाण सांगतो, म्हणून ते सुद्धा प्रगती केली. एवढं ठिकाण सांगतो. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायचं का. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यातसुद्धा काम पडेल. मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण म्हणून धन्यवाद पुन्हा एकल्याबद्दल.